नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। तर आज आपण बनवूयात वडापाव। वडापाव हे महाराष्ट्रातच काय तर संपूर्ण भारतभर लोकप्रिय असं स्ट्रीट फूड आहे। तर हे बनवायला खरं तर खूप सोपं आहे। तर यामध्ये साधारण 3 स्टेप्स होतात। एक तर त्याचं कोटिंग बनवावं लागतं, त्यानंतर त्याचं स्टफिंग म्हणजे भाजी, आणि त्यानंतर आपल्याला ते डीप फ्राय करावं लागतं। तर सगळ्यात आधी आपण सुरुवातीला त्याचं कोटिंग कसं करायचं ते पाहूयात। तर कोटिंगसाठी इथे माझ्याकडे साधारण अर्धा कप बेसनाचं पीठ आहे। त्यामध्ये मी 1 चमचाभर तांदळाचं पीठ घालणार आहे। या तांदळाच्या पिठामुळे वड्याला छान असा कुरकुरीतपणा येतो किंवा क्रिस्प येते। थोडीशी हळद, चिमूटभर, त्यानंतर मीठ चवीनुसार, आणि जस्ट 1 चिमूटभर बेकिंग सोडा किंवा खायचा सोडा, अगदीच चिमूटभर। खूप बेकिंग सोडा घालू नका, नाहीतर मग जेव्हा तुम्ही वडे तळता तेव्हा ते तेल खूप शोषलं जातं। आता हे छान एकत्र मिक्स करून घेऊ। हे कोरडं पीठ व्यवस्थित ढवळून घेतल्यावर आता यामध्ये मी थोडं पाणी घालते। तर आपल्याला खूप हे असं घट्ट आणि खूप पातळही बॅटर बनवायचं नाही, साधारण मध्यम कन्सिस्टन्सी आली पाहिजे। आणि हे मिक्स करताना त्यामध्ये या बेसनाच्या पिठाच्या गाठी नाही झाल्या पाहिजे, त्यामुळे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, ढवळून घ्यायचं। आणि हे या ठिकाणी बटाटा वड्याच्या कोटिंगचं मिश्रण तयार आहे। तुम्ही बघू शकता हे खूप असं थिकही नाही आणि खूप पातळही नाही आहे, मीडियम कन्सिस्टन्सी आहे। आणि त्यामध्ये या डाळीच्या पिठाचे गुठळ्या पण नाही झालेले। आता आपण स्टफिंग बनवून घेऊया। आता आपण या ठिकाणी बटाट्याची भाजी कशी करायची ते पाहूयात। तर त्यासाठी सगळ्यात आधी मी 1 छोटा चमचा तेल इथे व्यवस्थित गरम करून घेतलं आहे। आता आपण त्यामध्ये मोहरी घालूयात, साधारण 1 अर्धा चमचा मोहरी। आणि मोहरी छान तडतडली की त्यामध्ये हिंग घालूयात, चिमूटभर हिंग, त्यानंतर कढीपत्ता, आणि या ठिकाणी माझ्याकडे लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट आहे। तर सर्वसाधारणपणे 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि 2 ते 3 हिरवी मिरची घेतली। वास खूप छान येतो। आता हे मी छान 1 मिनिटभर परतून घेते। आणि या ठिकाणी लसूण आणि मिरचीची पेस्ट छान परतून झाली आहे। आता मी गॅस बंद करते आणि त्यामध्ये थोडीशी हळद घालते। हळद गरम तेलात घातली तर ती परतू शकते। आणि ही फोडणी थोडीशी गार झाली की मग त्यामध्ये आपण उकडलेले बटाटे घालूयात। साधारणपणे ही फोडणी 1 मिनिटभर गार झाली आहे। आता यामध्ये मी साधारण 2 मोठे बटाटे घेतले, ते उकडून सोलून आणि त्याच्यात छोट्या फोडी करून घेतल्या। हे पूर्ण आपल्याला मॅश करायचं नाही आहेत, याच्या असं छान फोडी राहिल्या पाहिजेत बटाट्याच्या। आता हे उकडलेला बटाटा घालूयात। आपण हा बटाटा गरम तव्यावर परतून नाही घेणार आहोत, कारण मग ती भाजीला किंवा बटाट्याला असं पाणी सुटतं। त्यामुळे मी आता गॅस बंद केला। तर यामध्ये मीठ चवीनुसार, थोडासा लिंबाचा रस अर्धा चमचा, आणि बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर, आणि हे एकसारखं आता मिक्स करून घ्या। आणि या ठिकाणी बटाटा वडा बनवण्यासाठी ही बटाट्याची भाजी तयार आहे। आता आपण याचे छोटे छोटे वडे करून घेऊया। तर सर्वसाधारणपणे 1 मोठा चमचाभर हे सारण घ्यायचं किंवा भाजी। आणि हा वडा बनवताना मी यातला हा कढीपत्ता काढून बाजूला ठेवणार आहे, कारण मग वडापाव खाताना तो तोंडात येतो।
तर अशा पद्धतीने छान आपण असे गोल आणि चपटे बटाटे वडे करून घेऊयात. आणि या ठिकाणी माझे वडे बनवून तयार झालेत. साधारणपणे 5 वडे आणि एक छोटासा वडा तयार झाला आहे, जो की नेहमी होतोच. आणि तेलही इथे व्यवस्थित तापलं आहे. तेल छान तापलं आहे का नाही ते चेक करण्यासाठी हे पीठ थोडंसं एक थेंबर पीठ गरम तेलात सोडायचं आणि ते टाकल्या जर लगेच फुकून वर आलं त्याचा अर्थ की ते तेल व्यवस्थित तापलं. तर आपण या गरम तेलामध्ये हे बटाटे वडे या बेसनाच्या मिक्सरमध्ये मिक्स करून गरम तेलामध्ये सोडायचे. तर त्यासाठी हे बेसनचं पीठ आहे ते मी पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेणार आहे. आणि वडे सोडताना मी शक्यतो चमच्याने सोडते, त्यामुळे तेल अंगावर उडत नाही आणि त्याला कोटिंगही वड्याला कोटिंगही सगळ्या बाजूने येतं. तर यामध्ये एक वडा घालते मी पिठामध्ये. त्याला आपण या पिठाने कोट करून घेऊया व्यवस्थित. आता हे तेलामध्ये सोडू. तर हे जे उरलेलं बेसनाचं पीठ आहे ते पण मी हे बाजूने गरम तेलामध्ये सोडणार आहे. तर सर्वसाधारणपणे आपल्याला ही जी चटणी मिळते वडापाव बरोबर, तर हा जो भुगा तयार होतो वडा किंवा भजी तळताना त्यापासून ती चटणी बनवलेली असते. आता याला छान असा तांबूस कलर येईपर्यंत आपण तळून घेऊयात. आणि या ठिकाणी वड्यांना छान असा खरपूस तांबूस कलर यायला लागलाय. आता मी हे फोर्कने पलटी करून घेते. आहा, छान आणि त्याला असा क्रिस्प पण आलाय. या ठिकाणी वडे तळताना जो मी चुरा घातला होता तो मी बाजूला काढून घेतलाय, कारण या बटाटे वड्यांना मग सगळं चुऱ्याचंच कोटिंग आलं होतं. तर तो मी नंतर वडे तळून झाले की पुन्हा तेलामध्ये टाकून छान असा खरपूस तळून घेणार आहे. आणि या ठिकाणी वडे मस्त छान तळून झालेत. आता हे काढून घेते मी. आणि या ठिकाणी हे गरम गरम कुरकुरीत बटाटे वडे मस्त तळून तयार झाले. आता आपण याची चटणी कशी करायची ते पाहूया. पण सगळ्यात आधी मी हा चुरा पुन्हा तेलामध्ये घालून छान परतून घेते, छान तळून घेते. आणि या ठिकाणी भुगाही छान असा खरपूस मस्त तळून झालाय. आता तो मी टिश्यू पेपरमध्ये काढून घेते. आणि या ठिकाणी मी चुरा मस्तपैकी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलाय. बघू शकता एकदम छान असा कुरकुरीत झालाय. आता याची आपण चटणी करूया, जी की सर्वसाधारणपणे रस्त्यावर वडापावबरोबर देतात. तर या चुऱ्यामध्ये 2 लसूण घालते मी. त्यानंतर 1 मोठा चमचा लाल तिखट. इथे मी या ठिकाणी ही काश्मीरी चिली पावडर वापरली आहे. ते तिखटाला कमी असते आणि त्याने रंग छान येतो. आणि थोडंसं मीठ चवीनुसार. आणि हे मी मिक्सरवर छानपैकी बारीक करून घेणार आहे. आणि या ठिकाणी मी चटणी छानपैकी मिक्सरला बारीक वाटून घेतली आहे. तुम्ही बघू शकता याला छान असा गडद लाल रंग आलाय, खूप मस्त दिसते. आता आपली ही वडापावची चटणी तयार आहे. आता आपण हा वडापाव असेंबल करूया. तर या ठिकाणी मी हा वडापावचा पाव आणलाय. तर सगळ्यात आधी त्याला मी एका बाजूला चिंचेची चटणी लावून घेते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही जर ही चटणी नाही लावलीत तरी चालेल. तर त्यावर वडा ठेवून घेते, बटाटा वडा. आणि ही बटाटे वडाची चटणी ऑसम. आणि आता हे आपण बंद करूयात. आणि या ठिकाणी आपला वडापाव तयार आहे. वडापाव अप्रतिम दिसतोय
आणि ही चटणी खरंच खूप छान लागते, छान कॉम्प्लिमेंट करते ही चिंचेची आंबट गोड चटणी आणि ही तिखट वड्याच्या चुऱ्याची चटणी ऑसम लागते। तुम्हाला जर ही आजची वडापावची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही प्लीज हा व्हिडिओ लाईक करा। तुमच्या काही प्रतिक्रिया असतील, सजेशन्स असतील, काही क्वेरीज असतील तर ते तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकता। त्याचबरोबर तुम्ही हे मधुराज रेसिपी मराठी चॅनल सबस्क्राईब करा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते फ्री आहे आणि जेव्हा केव्हा मी एखादी नवीन रेसिपी किंवा पोस्ट शेअर करेल तेव्हा ते सगळ्यात आधी तुम्हाला कळेल। तर आज वेळात वेळ काढून तुम्ही आज माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद। तर पुन्हा भेटूया अशाच एका छान चटपटीत चमचमीत रेसिपीबरोबर। तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, खुश रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा।